1938 साली पंडित जवाहरलाल नेहरू यांनी काँग्रेस पक्षाच्या निधीमधून लखनौमध्ये असोसिएटेड जर्नल्स लिमिटेड कंपनी स्थापन केली। इंग्रजीतलं नॅशनल हेराल्ड, हिंदीतलं नवजीवन आणि उर्दूमधलं कौमी आवाज ही वृत्तपत्र एजेलच्या मार्फत सुरू झाली। स्वातंत्र्य मिळाल्यावर एजेलला देशभरात अनेक ठिकाणी जमिनी स्वस्तात कर्ज मिळाली आणि कंपनीची संपत्ती वाढत राहिली। काँग्रेसचं मुखपत्र असलेल्या नॅशनल हेराल्डचा खप घसरला आणि कंपनी आर्थिक संकटात सापडली। अवस्था इतकी वाईट झाली की 2008 साली नॅशनल हेराल्ड बंद पडला। तेव्हा कंपनीवर 90 कोटी रुपयांचं कर्ज होतं। कर्ज असलं तरी देशभरात कंपनीकडे असलेल्या संपत्तीची रक्कम तब्बल 5000 कोटींच्या घरात होती। या संपत्तीवर डोळा ठेवून लबाडी झाल्याचा आरोप होतोय। 23 नोव्हेंबर 2010 रोजी गांधी परिवाराच्या निकटवर्तीयांनी यंग इंडियन नावाची कंपनी स्थापन केली। या कंपनीत सोनिया आणि राहुल गांधींचे प्रत्येकी 38% हिस्सेदारी आहे, तर उर्वरित 24% शेअर गांधींना जवळचे असलेल्या सॅम पित्रोदा, सुमन दुबे, काँग्रेस महासचिव ऑस्कर फर्नांडिस, एआयसीसीचे कोषाध्यक्ष मोतीलाल व्होरा यांच्या नावे आहेत। याचाच अर्थ यंग इंडियन ही कंपनी काँग्रेस पार्टी प्रायव्हेट लिमिटेड आहे असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही। अवघं 5 लाख रुपये पेडअप कॅपिटल असलेल्या या कंपनीनं काय काय केलं असेल? अस्तित्वात आल्यानंतर महिनाभरातच नॅशनल हेराल्डची पब्लिशर कंपनी असोसिएटेड जर्नल्स लिमिटेड अधिग्रहित करण्याचा निर्णय कंपनीनं घेतला। अधिग्रहण करताना एजेलवर असलेल्या 90 कोटींचं कर्ज फेडण्याची जबाबदारी यंग इंडियननं पत्करली। यावेळी केलेल्या प्रस्तावात एजेलच्या अध्यक्षांशी चर्चा करण्याची जबाबदारी मोतीलाल व्होरा यांच्याकडे देण्यात आली। गमतीचा भाग असा की त्यावेळी एजेलचे अध्यक्ष कोण असेल तर मोतीलाल व्होराच, म्हणजे व्होरांना स्वतःशी चर्चेची जबाबदारी देण्यात आली। यापेक्षा मोठी गंमत अशी की काँग्रेसनं एजेल कंपनीला 90 कोटींचं बिनव्याजी कर्ज देऊनही टाकलं आणि काँग्रेसचे कोषाध्यक्ष कोण असतील तर पुन्हा मोतीलाल व्होराच। अवघ्या 50 लाख रुपयांमध्ये 5000 कोटींची मालमत्ता यंग इंडियानं कशी घशात घातली हे पाहणंही इंटरेस्टिंग आहे। काँग्रेस पक्षानं एजेल कंपनीला 90 कोटी रुपयांचं असुरक्षित कर्ज देऊ केलं। पक्षानं आपल्या अंतर्गत अहवालात 90 कोटींच्या कर्जाचा उल्लेख केला, मात्र ते परत कसं मिळणार याचा काहीच उल्लेख केला गेला नाही। त्यानंतर कर्ज देणार काँग्रेस आणि कर्जदार एजेल यांच्यामध्ये एका नव्या कंपनीचं नाव आलं, यंग इंडियन। यंग इंडियननं आपल्या ताळेबंदामध्ये केवळ 50 लाखांचं कर्ज दाखवलं। याचाच अर्थ यंग इंडियन कंपनीनं अवघ्या 50 लाखांच्या कर्जात काँग्रेस पक्षानं दिलेल्या 90 कोटींच्या मोबदल्यात नॅशनल हेराल्ड ग्रुपच्या 5000 कोटींच्या मालमत्तेवर कब्जा केला। यंग इंडियामध्ये सोनिया आणि राहुल गांधी यांची 76% हिस्सेदारी आहे। याचाच अर्थ या दोघांनी पक्षाच्या पैशांचा दुरुपयोग केल्याचा आरोप होतोय। ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।